गदावनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही मोडून या नानामते देती सिद्धांत सवरसू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही भजी व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम भवकदितरंजनम सदेव नंदनंदनम विचमुच्चमस्तकम सुनाद वेणुहस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्णसागरम करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम वटाचपदश पुटेशयानम् बालं मुकुंदं मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नमो सद्गुरु सुखया दीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु वासुदेव नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधु सखा पूर्ण माझा मतिमंद ते ज्ञान दाता दिनाती नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी संपादनानंद विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तम सुविचारयुक्तं नमामि योगं गिरिसागुरुतं नमामि योगं गिरिसागुरुं नमामि योगं गिरिसागुरुं मार्गदावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही मोडून या नानामते देती सिद्धांत सवरसू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही प्रस्तुत प्राप्त प्रसंग भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वैराग्य रागरसित सकल कंठभूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचे लाडके पट्ट आणि एकनिष्ठ शिष्य श्री संत निळोबराय महाराज पिंपळनेरकर यांचा हा जगप्रसिद्ध असा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री निळोबराय तुम्हामा याचे यावत मानव मात्राच्या भावी भक्ताच्या आत्यंतिक श्रेयाकरता आत्यंतिक कल्याणाकरता आत्मोद्धाराकरता संत आणि तत्प्रतिपादित मार्ग याचा तुम्हा आम्हाला परिचय करून देत असताना या 2 तत्वाची ओळख करून देत असताना निळोबरायाच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरी कीर्तनाकरता घेतलेला हा अभंग आहे विठ्ठल अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे मला वाटतं गेली 29 आणि 30 वर्ष अर्थात भारतीय संस्कृतीमध्ये आपण 12 वर्षाचे तप मानतो आणि माऊलीचे हरिपाठातले 2 वचन आपल्या पाठातले सर्वांचे आहेत एक आहे त्यात तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमोप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे आणि दुसरं वचन आहे तपविन दैवत जे दिल्याविन प्राप्त बुजेविन हे तर कोण सांगे भगवती ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे स्वरूपाच्या प्रसारा लागी प्राणिंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरातीची तप असा हा तपस्वी सोहळा आहे कारण 12-24 म्हणजे 2 तप पूर्ण करून तृतीय तपपूर्तीतील 6व्या वर्षामध्ये पदार्पण करणारा हा सोहळा आहे फार प्रदीर्घ काल संत भगवंत समाज देश राष्ट्र या ऋणातून उतराय होण्याकरता आपण सर्व मंडळी एका छताखाली येऊन हा भव्य दिव्य स्वरूपाचा गोड सोहळा करत असतात श्री क्षेत्र साष्ट पिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी गेली 29 आणि 30 वर्ष हा भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा चालू आहे त्यामध्ये सकाळी वारकऱ्याचं निधिध्यासन म्हणजे काकड आरती तदनंतर विष्णू सहस्रनाम नंतर भगवती ज्ञानेश्वरीचं दिव्य असणारं पारायण त्यामध्ये अशोक महाराज ईश्वर महाराज यांच्या आधिपत्याखाली गोड पारायण चालू आहे तदनंतर जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथे तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते अत्यंत गोड असणारं गाथ्यावरील भजन नंतर
शिव महापुराणाची कथा, सब देवन का देव बडा देव महादेव आपण ज्यांना म्हणतो, अर्थात भोले बाबांच्या शिव महापुराणाची कथा, ती कथाकार आपल्याच भागातील वैभव आणि हल्ली आळंदीला असतात माझे नावकरी गुरुवारी हरिभक्त परायण रामेश्वर महाराज भाकड यांच्या मुखातून दिव्य असणारी गोड कथा आपण ऐकतात. वारकऱ्याची संध्या असणारा ज्याला आपण हरिपाठ म्हणतो, तो हरिपाठ नंतर हरिजागर, अन्नदान आणि ज्ञानदान या माध्यमातून चालू असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा. कुठलेही कार्य इतक्या वर्ष निर्विघ्नपणे पार पाडण्याकरता त्याकरता ज्येष्ठांचे आशीर्वाद लागतात. अभिवादन शीलशी नित्यबुद्धोप सेविना चत्वारी तशी वर्धंती आयु विद्या यशोबलम असं म्हटलेलं आहे. आणि तीन तीन त्रिमूर्तीचे आशीर्वाद या ठिकाणी आहे. गुरुवर्य हरिभक्त पारायण श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ उदार कृपाळू असं ज्यांचं जीवन ते भानुनंद बाबा, तदनंतर रघुनाथ बाबा यांच्या कृपाशीर्वादाने आणि ज्ञानानंद सरस्वती महाराज आणि आजीवन वारकरी असणारे जगन्नाथ महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि गावातील समस्त माता भगिनी, आपण सर्व ज्येष्ठ नागरिक, पंचक्रोशीतील भाविक सर्वांच्या तन्मन धनाच्या सहकार्याने आणि धावाधाव करणारं विज्ञानेश्वर भजनी मंडळ, विज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ यांच्या अथक प्रयत्नातून आणि भानुनंद बाबांचे कृपांकित गुरुवर्य नाना माझ्या समोर आहेत, ज्यांच्या कुशल प्रयत्नातून आणि आजच येऊन गेलेत, काय त्यांचं एक नाव दिसतं, विश्वंभर दादा, या दोन्ही महापुरुषाच्या अथक प्रयत्नातून आपल्या सर्वांच्या तन्मन धनाच्या सहकार्यातून हा गेली 29 आणि 30 वर्ष असं आहे की मुळात आपल्या गावातला नानाकडनं मला जेवताना कळालं. अगोदर आपला भारतीयाचा धर्मग्रंथ कुराण का बायबल का गीता, बरं तुम्ही काही नाराज आहात का? मग काय बोलत जा ना, मी आता पर्यायी दिले निवडायला. आपल्या भारतीयाचा धर्मग्रंथ कोणाही श्रीमद भगवत गीता, भगवता गीते गीता इति भगवत गीता, गीता सुगीता कर्तव्या कि मनुष्य शास्त्र विस्तरी या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विश्रुता. त्या गीतेचं वक्ता गोपालकृष्ण परमात्मा आहे, भक्तराज अर्जुनासारखा श्रोता आहे आणि दिव्य आत्मनात्म विवेक सारखा विषय आहे. म्हणजे वक्ताही श्रेष्ठ आहे, विषयही श्रेष्ठ आहे आणि श्रोताही श्रेष्ठ आहे. एक प्रसिद्ध ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीत पारायणात आपल्याला गेलेली ओवी आहे, आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज कीर्ती परिसतो असे. म्हणजे त्यामध्ये आधीच विवेकाची गोठी हा विषय आहे आणि वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी हा वक्ता आहे, जगजेठी वक्ता आहे आणि भक्तराज कीर्ती हा श्रोता आहे. अशी 18 अध्याय 700 श्लोक. काय त्यामध्ये 700 श्लोक, अध्याय 18चे लेख, देव बोलले एक दुजे नाही, असे 700 श्लोकामध्ये 18 अध्यायामध्ये भक्तराज अर्जुन आणि भगवान परमात्मा श्रीकृष्ण यांच्या संवादातून जगाच्या कल्याणाकरता अवतीर्ण झालेला ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता. त्या गीतेची संहिता घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ती संहिता घेत असताना 84 मुलं जवळपास झाली त्यांची, पण गळता गळता तर पाडाला जेवढा मोहर आला तेवढा काही टिकत नाही. पण 18 अध्यायाचे प्रतिनिधी म्हणून 18 सदस्य राहिले आणि मग उतराई होण्याकरता काय करावं म्हणून या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन हा अखंड हरिनाम सप्ताह चालू केला आणि ती दिव्य असणारी परंपरा आज भागात चालू आहे. त्यात नाना असतील किंवा आताच काय नाव विश्वंभर तात्या असतील, यांनी आता जरी त्यांनी माघारी घेतले तरी कुठलेही कार्य यशस्वीरित्या पार पाडण्याकरता तरुणाचं संघटन लागतं, ज्येष्ठांचे आशीर्वाद लागतात. यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणून ते खंबीरपणाने पाठीशी उभे आहेत. आणि गुरुवर्य हरिभक्त पारायण गणेश महाराज सारखे आणि त्यांचे सर्व तरुण मंडळी, म्हणजे त्यांचं नाव घेतलं म्हणजे त्यांच्या सगळेच उपलक्षणाने सगळे आले. कारण तरुण आहोत, तरुण घेऊ मजा करून जाऊ मरून टाकतील पुरून, काय करायचं सप्ताह करून, असे नाही इथले तरुण. इथले तरुण असे नाही, इथले तरुण खरंच भाग्यवान आहे. इथले तरुण अगदी तुकोबरायाच्या भाषेमध्ये आकाश महाराज, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आमच्या डॉक्टर बाबांचं एक वाक्य आहे, दे टोले जोवरी तप्त लाल लोखंड, दे टोले जोवरी तप्त लाल लोखंड, येईल आकारास मग कैशी ते झाल्यावरी थंड. अर्थात लोखंड तापलेलं लालबुंद आहे आणि त्या घिसाड्याच्या हातात त्या सांडसने पकडलेलं असतं. वरून त्याच्या घरातली कोणी व्यक्ती त्याच्यावर घाव घालते, मग त्याला पाहिजे तो आकार आपल्याला देता येतो, त्याचं पाहिजे ते अवजार हत्यार बनवता येतं. पण तेच एकदा का थंड झालं तर घाव घालणारा घामाने थंड होईल, पण त्याच्यात काही बदल होत नाही. म्हणजे तर बिघडण्याचं किंवा सुधारण्याचं वय हे तारुण्य असतं. आणि सगळी तरुण मंडळी या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतात, नटतात, हाऊस मौज काय असेल तर आपला हा खरा उत्सव करतात, आपल्या संस्कृतीचं संवर्धनाचं कार्य करतात.
त्यामुळे त्यांना एक माझ्या अंतकरणापासून शतशः धन्यवाद. त्यांच्या पवित्र कार्याला असंच उत्तर बळकटी येऊ आणि असे संत भगवंत समाज देश राष्ट्र या ऋणातून उतराय होण्याकरता त्यांच्याकडनं सेवा हो अशी भगवत चरणी आपण प्रार्थना करू. गोड बघा, तुम्ही नाना टाळ्या वाजता तुम्ही टाळ्या वाजत नाही तरुणांकरता. तुम्ही जर टाळ्या वाजल्या तर ते तरुणाला पाठबळ भेटेल आणि हे तरुणाला आशीर्वाद भेटेल आणि त्यांना कार्यामध्ये स्फूर्ती येईल की आपण योग्य दिशेने चाललेलो आहोत. त्या तरुणाला प्रथमतः धन्यवाद. नंतर आपण सर्व माता भगिनी बहुसंख्येने या ठिकाणी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आळंदीच्या आमच्या बहिणाबाई मीराबाईची परंपरा निभावणाऱ्या छोट्या छोट्या गोपिका आहेत आणि ज्ञानवृद्ध तपवृद्ध वयवृद्ध असणारे गान कुकिळा गुरुवर्य आमच्या मला ज्यांनी आळंदीला नेऊन घातलं पहिलं ते संजय महाराज पावशे आणि हे दुसरे पावशे म्हणजे हे माझे गुरुच आहेत. त्या नात्याने ते आवर्जून आज या ठिकाणी उपस्थित आहे. रामेश्वर महाराज आहे आणि इतरही मंडळी आहेत. ज्यांनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे छिंदे विठ्ठल नाचू लागला अशी गोड सुरेल चाल गाऊन आपल्याला मंत्रमुग्ध करणारे मला वाटतं भोपेश्वरी रागामध्ये अत्यंत गोड चाल ज्यांनी आळवली ते पितृस्थानी दिगंबर महाराज आणि त्यांना साथ करणारे हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज त्यांनाही अंतकरणापासून धन्यवाद. आपल्याला सर्वांना शतशः धन्यवाद देतो. माझे गुरुबंधू आकाश महाराज ते गोड कीर्तनकार आहे, तेही आवर्जून उपस्थित आहे, त्यांनाही अंतकरणापासून धन्यवाद. आणि लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने अत्यंत गोड मृदंगाची साथ करणारे अगदी त्यांनी 10 टाकल्याच्या नंतर हृदय आ म्हणायला तयार होतं असे गोड मृदंगवादक हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज त्यांनाही अंतकरणापासून धन्यवाद. इतर काही ज्येष्ठ मंडळी आहे, आपणा सर्वांना शतशः प्रणाम करून अगदी नियोजित वेळेमध्ये निळोबरा या अभंगावरती काय संदेश देतात तो आपण सर्वजण मिळून पाहण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल एक प्रकारचा आपला हा उत्सव एका पर्व काळावरती आरंभ झालेला आहे. मकर संक्रांतीसारखा सुद्धा पर्व काळ नुकताच येऊन गेला. कारण जगद्गुरु तुकोबराय त्या एका अभंगामध्ये रूपक करतात. देवतेवी आला गोडे गोड जीव झाला साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मूळ पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी असा मकर संक्रांतीचाही हा पर्व काळ आहे. आणि तदनंतर पाहिलं तर धर्मबीज या पर्व काळावरती हा भव्य दिव्य सोहळा चालू आहे. या सोहळ्यातील आजचा कितवा दिवस बाबाजी? 6व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाचे लाडके पट्ट आणि एकनिष्ठ शिष्य श्री संत निळोबराय महाराज पिंपळनेरकर यांचा जगप्रसिद्ध असा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगाचा शब्दशः भाव असा आहे. निळोबराय म्हणतात मार्ग दावून गेले आधी आपण जन्माला येण्याच्या अगोदर आपल्याला मार्ग दाखवून गेले. कोण? दयानिधी संत ते दयेचे निधी दयेचे सागर त्यांच्या दयेला अंत पार नाही असे असणारे ते संत आधी आपल्याला आत्मोद्धाराचा मार्ग दाखवून गेले. त्यावेळेला तुमच्यासारखे काही जाणते जिज्ञासू मुमुक्षू भाविक होते. ठीक आहे, दयानिधी ते संत आधी मार्ग दाखवून गेले. आपलं म्हणणं काय? आपण काही सांगू इच्छिता काय? हो म्हटले. निळोबराय म्हणतात तेनेची पंथे चालू जाता न पडे कोणता कोथे काही. दयानिधी ते संत आधी जो आत्मउद्धाराचा मार्ग दाखवून गेले आपल्या नरदेहाला आल्याच्या नंतर याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा आपल्याला तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी ही स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर दयानिधी त्या संतांनी आधी जो आत्मउद्धाराचा मार्ग दाखवला त्याच मार्गाने आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. का? निळोबराय त्याचं उत्तर देतात थेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. दयानिधी त्या संतांनी आधी जो मार्ग दाखवला त्याच मार्गाने गेला असता गुंता नाही, प्रतिबंध नाही. पण त्यावेळेला काही जाणती साधक मुमुक्षू होते, त्यांनी काही शास्त्राचा अभ्यास केलेला होता. ती म्हणायला लागली निळोबराय आम्ही असं उपनिषदाचं वचन ऐकलेलं आहे की श्रेयांसी बहुविघ्नानी भवंती. चांगल्या कार्यामध्ये अनेक विघ्न येतात, प्रतिबंध येतात आणि मार्ग म्हटले की गुंता आला. मग दयानिधी त्या संताने आधी जो आत्मउद्धाराचा मार्ग दाखवला त्या मार्गाने आपण गुंता नाही म्हणता याचं काय बरं कारण? कारण मार्ग म्हटले की गुंता आला. अगदी सहज प्रवासात येत असताना आळंदीवरनं सकाळी निघाल्याच्या नंतर आम्ही बरेच काही गुंते प्रवासात वाचले. या व्यावहारिक मार्गावर सुद्धा गुंते असतात. नजर हटी दुर्घटना घटी, एक डुलकी एक अपघात, वेग सावरा हे अभंग पाठ नाही तुमच्या जीवाला आवरा, वेग कमी
जीवनाची हमी, नजर हटी दुर्घटना घटी. आणि आमचे महाराज म्हणत असतात नाही तर मग तेरवी की बुंदी बटी. अर्थात काय आहे, हे मार्ग म्हटले की गुंता आला. मार्ग आहे आणि गुंता नाही असं होईल कसं? मग दयानिधी त्या संतांनी आधी जो मार्ग दाखवला त्या मार्गात गुंता नाही, कारण काय? बरोबर आहे. त्याचं उत्तर देतात मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरसू. ज्या मार्गाने गुंता पडणार आहे असे मार्ग दयानिधी त्या संतांनी मोडीत काढले. काय तुकोबरायचे चौकड्याचं वचन आहे बघा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली नघडे साधन उचित विधिविधान नकळे नघडे सर्वथा, असं एक महाराजांचं प्रसिद्ध वचन आहे. किंवा दुसरं एक वचन आहे, बोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. आपण म्हणतो कारण गुन्हा कार्यानं वर्तते. कारणाचे गुण कार्यात पाहायला भेटतात, जसे गुरुचे गुण शिष्यात पाहायला भेटतात. गुरु म्हणतात मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा, आणि त्यांचे सत्शिष्य म्हणतात मोडून या नानामते देते सिद्धांत सौरसू. जे कराल विकरालामध्ये कलिकालामध्ये सर्व पंथ इतर मार्ग जे सर्वाला कळणारे रुचणारे पचणारे आणि झेपणारे नाहीत ते मार्ग संतांनी मोडीत काढले. मोडून या नानामते आणि देती सिद्धांत सौरसू. सौरसू सिद्धांत देते. इथे सौरस विशेषण आहे, सिद्धांत विशेष आहे आणि सौरस सिद्धांत विशिष्ट आहे. आता सौरस हे विशेषण कधी वापरलं जातं? त्या मार्गामध्ये 3 वैशिष्ट्य असले पाहिजे. 1 तो वैदिक असला पाहिजे, 2 त्याला परंपरा असली पाहिजे आणि 3 तो अखंडित असला पाहिजे. हा मार्ग संतांनी जो दाखवला तो वैदिक आहे, त्याला परंपरा आहे आणि तो अखंड आहे, म्हणून देती सिद्धांत सौरसू. पण मग अशी जी संत आहेत जे वैदिक, ज्याला परंपरा आहे, जो अखंडित आहे, असा सिद्धांत, असा पंथ, असा मार्ग, ज्या मार्गाचं अनुसरण केलं असता गुंता पडत नाही असा मार्ग दाखवणारे ते संत केवळ दयानिधीच आहे का आणखी कैसे? मग निळोबरा म्हणतात निळा म्हणे आईसे संत कृपावंत सुखसिंधू. तुम्ही बारकाव्याने पाहिलं, जाणती श्रोते आहात, चोखंदळ आहात, बरेच कीर्तन आपण ऐकलेले आहेत आणि चांगलं ऐकण्याची आपल्याला सवय नानापासून या मंडळींनी घातलेली आहे आणि तरुणांनी तीच जबाबदारी तेवढ्या ताकदीने पेलवलेली आहे. म्हणजे तरुण हुडबुद्धीने वागत नाहीत, ज्येष्ठांचं ऐकून तशी स्वीकारण्याची तयारी ठेवतात. म्हणून मला वाटतं पुन्हा एकदा या तरुणाला धन्यवाद दिला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हल्ली हे सगळं म्हणजे वावटळीत दिवा लावणं असा प्रकार आहे आपल्या गावातला सप्ताह. त्या बाबतीत त्रिवार धन्यवाद द्या, कारण सगळंच काही विस्कळीत झालेलं आहे. म्हणजे अभंग घेऊन अभंगावर बोलणारे कीर्तनकार हे लोकांना आज नको आहे. अभंगावर बोलणारे पाहिजे, अभंगावर बोलणारे नको आहे. आणि असे असेल की मग ते अभंगावर बोलणारे असेल आणि मग शेवटी आणि सुरुवातीला अभंगाची गाठभेट घेत असेल का कीर्तन चांगलं झालं, असा गोड गैरसमज लोकांचा आहे. मुळात तो समज आपल्या गावात नाही, हे धन्यवादच बाबा आहे. विठ्ठल असं आता मी विषयांतर करत नाही, तर मग माझंही बोलणं अभंगावर व्हायचं, अभंगावर झालं पाहिजे. म्हणून मोडून या नानामते देते सिद्धांत सौरसू. निळा म्हणे आईसे संत कृपावंत सुख सिंधू. माझ्याकडे बघा एकदा, अभंग किती चरणाचा बरं? 4 चरणाचा. निळा म्हणजे ज्ञानोबरायचा का तुकोबरायचा? निळोबरायचा. निळा म्हणजे जे म्हणे त्यांचाच अभंग असणार. हे बघा असं का बोलतो, तुम्ही ऐकता का ऐकण्याचा अभिनय करता हे मला कळावं म्हणून मी असं, मला थोडंसं बोलायची सवय आहे बरं. पाठामध्ये आकाश महाराजला कल्पना आहे, पाठामध्ये विद्यार्थी बोलले तर मग ते पुढे बोलता येतं. आता मी तुमचा शिक्षक नाही, तुम्ही माझे विद्यार्थी नाही, पण आता मला उभं केलेलंच आहे नानाने, गणेश महाराजांनी, पावशेबाबांनी. तर समजा आता तासभर तुम्ही विद्यार्थी आहात, मी तुमचा शिक्षक आहे, अशी भावना करा ना, आनंद घ्या. विठ्ठल. अभंग किती चरणाचा आहे? 4 चरणाचा. निळा म्हणजे निळोबरायचा आहे, पण परिचय 2च तत्वाचा आहे. 1 संताचा आणि 2 त्यांनी दाखवलेल्या मार्गाचा. संतांचा परिचय देत असताना 3 शब्द वापरलेले आहेत. दयानिधी संतते, कृपावंत संतते, सुखसिंधू संतते. उपक्रम आणि उपसंवार म्हणजे आरंभाचं चरण आणि शेवटचं चरण, या 2 चरणामध्ये 3 पदाने संतांचा परिचय दिला. दयानिधी, कृपावंत, सुखसिंधू या 3 पदाने संतांचा परिचय आहे. आणि मधली 2 चरण नपडे गुंता कोठे काही, याला वेदांताच्या भाषेत आपण म्हणतो अनिष्टाची निवृत्ती किंवा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. आणि देती सिद्धांत सौरसू, याला म्हणतात इष्टाची प्राप्ती म्हणजे परमानंदाची प्राप्ती. म्हणजे मधली 2 चरण संत प्रतिपादित मार्गाचा परिचय करून देणारी आहे
आणि उपक्रम आणि उपसंहाराची चरण संतांचा परिचय करून देणारी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत आणि तत्प्रतिपादित मार्ग याचा परिचय तुम्हाला भाविकाला करून देत असताना निळोबरायाच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हा हरिकीर्तना करता घेतलेला अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यामध्ये कधी कधी जाणत्या भाविकाला प्रश्न पडतो, मार्ग अनेक का एक? बोला ना. मार्ग अनेक आहे, बरोबर आहे. मार्ग दाखवणारे एक का अनेक? मार्ग दाखवणारे अनेक. मार्गही अनंत आहे, मार्ग दाखवणारे अनंत आहे. पण निळोबांनी अनेक मार्ग न घेताना एकच घेतला आणि मार्गदर्शक अनेक न घेताना एकच घेतात. मार्गदर्शक म्हणून कोणाची निवड केली तर संतांची, आणि मार्ग निवडला कोणता? जो संतांनी दाखवला. असं निळोबराय का करतात? या प्रश्नाचं उत्तर आपण आरंभी पाहू. विठ्ठल विठ्ठल. निळोबराय हे चिकित्सक आहे, फार चिकित्सक आहे. गुरुच्या बाबतीत किती चिकित्सक आहे. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबरायाची निळोबरायाची पहिली भेट झाली, त्यावेळेला निळोबराय म्हणतात, आम्हाला अनुग्रह करा, गुरुमंत्र द्या, आमचा आपण स्वीकार करा. जगद्गुरु तुकोबराय म्हटले, निळोबराय घाई करू नका. तुका म्हणे येते न चले तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविन, किंवा तुका म्हणे येते न चले तातडी, अनुभवे गोडी येईल कळ. तुम्ही जरा धीर धरा, हळूहळू ढाळे ढाळे. केवतीने एक वेळ त्या मार्गाची निवडी निश्चित टाकेल. 2-3 वेळेला असा संपर्क आल्याच्या नंतर निळोबराय अधीर झालेत आणि तुकोबराय पुढे म्हणायचे. शेवटी निळोबराय म्हटले, पुढे आता नेमकं कधी? म्हणले, चिंता करू नका, तुमचा स्वीकार केल्याशिवाय मी या मृत्यूलोक सोडणार नाही. निळोबरायला आनंद वाटला, धीर भेटला. पण अचानक निळोबराय आपल्या इकडे असताना जगद्गुरु तुकोबराय पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, मग आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, आपल्या माहेरा जाईन मी. आता निळोबराय तुकोबराय निघून गेले आणि निळोबरायला कळाल्याच्या नंतर निळोबराय देहूला आले आणि किती दिवसाचा उग्र अनुष्ठान केलं? 42 दिवसाचं उग्र अनुष्ठान केलं. 42 दिवसाचं उग्र अनुष्ठान केल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबराय आले. म्हणजे अगोदर तुकोबरायने आले, अगोदर परमात्मा आले. तुझं लागी येते बोलविले कोणी, प्रार्थीला वाचून आला शिका. निळा म्हणे आम्ही नवळखोची देवा, तुका याचा दावा करीत असतो. निळोबरायचे डोळे मिटलेले आहेत, पद्मासनामध्ये आहे. देव म्हणतात, निळोबराय डोळे उघडा, मी आलो. निळोबरायने डोळे उघडले. म्हटले, कोण आपण? हो म्हटले, मी. हो, कोण आपण सांगा ना. म्हटले, मी गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्वरूप प्रभू प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य संपन्न या सृष्टीची उत्पत्ती स्थिती प्रलय करणारा असा मी आहे. म्हटलं, मग एवढा लांबलचक परिचय देता देवा, आणि एवढी छोटी गोष्ट तुम्हाला कळू नये? प्रार्थीला वाचून आला शिका. आम्ही तुला बोलवलं का? तुझी प्रार्थना केली का? एवढा मोठा परिचय देता आणि छोटी गोष्ट तुम्हाला कळत नाही? अहो म्हटले, पण तुमचं अनुष्ठान 42 दिवस झाले. हो झाले ना, तुमच्या करता का नाही? आम्ही तुकोयाचा धावा करीत असो. आमच्याबद्दल एवढी कळकळ असेल तर जा आणि त्यांना पाठवून द्या. विचार करा, आपला असं धाडस आहे का? एवढं सात्विक धैर्य का? कधी देव तर येणारच नाही. स्वप्नात आला तर पुष्कळ झालं, पुरेसं झालं. पण देव आला आणि देवाला बोलावं हे निळोबरायचं धाडस आहे. देव माघारी जातात आणि वैकुंठात तुकोबरायला म्हणतात, हे गिराईक आमचं नाही, तुम्हालाच गेलं पाहिजे. आणि तुकोबराय येतात आणि तुकोबराय आल्याच्या नंतर निळोबरायचा स्वीकार करतात. आणि मग निळोबराय म्हणतात, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. असे असणारे निळोबराय हे सामान्य हस्ती नाही. विठ्ठल विठ्ठल जिथे गुरुच्या बाबतीमध्ये पाणी पिना छानके गुरु करणा पहचानके म्हणताना जगद्गुरु परमात्म्याला माघारी पाठवतात आणि त्या जगद्गुरूची अपेक्षा करतात. ती निळोबराय ज्यार्थी अनेक मार्गापैकी एका मार्गाचीच निवड करतात आणि अनेक दर्शकापैकी एका मार्गदर्शकाची निवड करतात. त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय कारण आहे? त्याच्यामध्ये निळोबरायने चिकित्सा केली, मार्ग आणि मार्गदर्शकाची. ते चिकित्सा अंती निळोबराय एका निष्कर्षावरती पोहोचले. निळोबरायला असं दिसून आलं, मार्ग कधी श्रेष्ठ आहे पण दाखवणारा कनिष्ठ आहे. कधी दाखवणारा श्रेष्ठ आहे, दाखवलेला मार्ग कनिष्ठ आहे. कधी मार्ग आणि मार्गदर्शक दोन्ही निकृष्ट आहेत आणि निळोबरायला तर दोन्ही उत्कृष्ट पाहिजे. मग निळोबरायने बघितलं, मार्ग श्रेष्ठ आहे पण दाखवणारा कनिष्ठ आहे. आणि मग तुकोबराय त्यांचे गुरुजी सांगतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले.
मार्ग श्रेष्ठ असेल पण दाखवणारा कनिष्ठ असेल, निरोप राहायला नको आहे. मार्ग कनिष्ठ दाखवणारा श्रेष्ठ असेल, निरोप राहायला तो प्रकारही नको आहे. मार्ग आणि मार्गदर्शक दोन्ही निकृष्ट असेल, हीन असेल, कनिष्ठ असेल, हे तर नकोच नको आहे. असं असू शकतो. हो, कुठे घडतं? महाभारतात आपल्याला 4 उदाहरणं पाहायला भेटतात. अगदी थोडक्यात सांगतो. मार्ग श्रेष्ठ आहे, दाखवणारा कनिष्ठ आहे. महाभारतामध्ये दुर्योधनाचे उद्गार आहे. जानामि धर्म्यं न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्म्यं न च मे निवृत्ती, केनापि देवो हृदये स्थितोऽस्मि, यथा नियतास्मि तथा करोमि. गोपाल कृष्ण परमात्मा शांतीदूत म्हणून येतात ना, त्यावेळेला दुर्योधनाला विचारतात, 100 कौरव तुम्ही आणि 5 पांडव ती एकाच गुरुकडे शिकलात, पण ती 5 पांडव धर्माला सोडत नाही आणि तुम्ही 100 कौरव धर्माने कधी वागत नाही. गुरुदेवाने शिक्षणामध्ये असा भेद केला का धर्म अधर्माचा? म्हटले बिलकुल नाही. आमचे गुरुजी पुत्र बघून विद्या नाही देत, पात्र बघून विद्या देतात. अश्वत्थामा कोण आहे? पुत्र आहे पण काही नाही, पात्र नाही, विद्या नाही त्याला. अर्जुन कोण नाही? पुत्र नाही, कोण आहे? पात्र आहे. ब्रह्मास्त्र, ब्रह्मशिर अस्त्र, ब्रह्मांडास्त्र, तिन्ही अस्त्राचं ज्ञान आहे, सोडण्यासहित माघारी घेण्याचं ज्ञान आहे. पुत्र मोहापोटी ब्रह्मास्त्राचं ज्ञान दिलं, सोडण्याचं पण माघारी घेण्याचं नाही. आणि इतर 2 अस्त्राचं कसे आहेत हेही माहिती नाही. म्हणजे पुत्र बघून विद्या, आपलं पात्र बघून विद्या देतात, पुत्र बघून नाही. दुर्योधनासारखी व्यक्ती जर आचार्य द्रोणाचार्याचा हा परिचय देत असेल, तर द्रोणाचार्याचं गुरुपद किती निष्कलंक असलं पाहिजे हे आपल्याला लक्षात येतं. विठ्ठल पण मग तू धर्माने का वागत नाही तुम्ही? तर तो म्हणतो धर्म चांगला कळतो पण धर्मात माझी प्रवृत्ती होत नाही. अधर्म चांगला कळतो पण अधर्म मला सुटत नाही. बरीच लोक म्हणतात कळतं आम्हाला पण सुटत नाही. आता सिस्टम स्पष्ट. जे कळतं त्यांना पण वळतं कुठं? तसं दुर्योधनाला कळतं पण वळत नाही. बऱ्याच लोकांना सवय असते बऱ्याच आहे ना, ते वचन देऊन अगदी अंगीकार करत असतात पण कळतंय पण वळतंय कुठे? याचा अर्थ काय? दुर्योधनाच्या पक्षातली ती मंडळी आहे असं म्हणत काही वावग होणार नाही. आणि आपल्याला दुर्योधन म्हटलेलं वाईट वाटत असेल तर त्या पक्षातले असेल तर इकडे आलं पाहिजे, सोडून दिला पाहिजे तो पक्ष. विठ्ठल विठ्ठल दुर्योधन म्हणतो मला धर्म कळतो पण माझी प्रवृत्ती होत नाही, अधर्म कळतो मला सुटत नाही. याचा दोष माझा नाही, कोणता तरी देव माझ्या हृदयात बसला, तो मला जसं प्रेरणा देतो तसा मी वागतो. हे दुर्योधनाचं बोलणं अगदी सार्थ आहे. सर्वा घटी राम मावळी हरिपाठात म्हणतात. नंतर सर्वशच्च अहम ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी गीतेत परमात्मा म्हणतात आणि एरवी सर्वांच्या हृदय देशी ज्ञानेश्वरीत म्हणतात. बरोबर की नाही? याचा अर्थ काय? दुर्योधन बोलतो ते शास्त्रात न बोलतो पण बोले तैसा न चाले, म्हणून हा मार्ग निळोबरायला नको आहे. मार्ग श्रेष्ठ असेल पण दाखवणारा कनिष्ठ असेल नको आहे. दुसरा प्रकार मार्ग कनिष्ठ दाखवणारा श्रेष्ठ. गोपाल कृष्ण परमात्मा वसुदेव सुतम देवम कंसच्या अनुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. गोपाल कृष्ण परमात्म्याची श्रेष्ठता जर आपण पाहिली तर श्रेष्ठ शब्द सुद्धा कनिष्ठ ठरेल इतकी ती श्रेष्ठ आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत एक देवकी पुत्र येव एक मंत्र तस्य नामाने आणि कर्मापेकम तस्य देवस्य सेवा असं गीता महात्म्यामध्ये बोललेलं आहे. परमात्म्याचं वर्णन करताना परमात्मा श्रेष्ठ आहे. पण मग ते महाभारतामध्ये त्या आचार्य द्रोणाचार्याच्या प्रसंगामध्ये धर्मराज युधिष्ठिराला एक वाक्य बोलायला सांगतात. ते आपल्या सर्वांच्या पाठातलं आहे. अश्वत्थामा हाता नरोवा कुंजरोवा. हे अश्वत्थामा हे पूर्ण सत्य वाक्य आहे का अर्ध सत्य आहे? अर्ध सत्य आहे. कारण कौरव पक्षामध्ये 2 अश्वत्थामा, एक हत्ती आहे आणि एक व्यक्ती आहे. मारलेला आहे हत्ती, बातमी उठवली व्यक्ती. हे काम भीमाने केलं आणि धर्माला विचारलं हे सत्य आहे का? ते म्हटले हो गुरुदेव अश्वत्थामा हाता. पुढे म्हणतात नरोवा कुंजरोवा, पण ते अर्ध वाक्य काही ऐकायला भेटलं नाही. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौंड्रम दत्मो महाशंकम भीम कर्मा वृकोदरा. ते पांचजन्य शंकाचा दिव्य निनाद केला. अर्ध वाक्य आचार्याच्या कानावर गेलं नाही. जो पुत्राकरता एवढा आपण संग्राम करण्याकरता तयार झालो तो पुत्रच नसेल, पुन्हा नरकात तर आहे तिथे पुत्रा, मग हे संग्राम करायचं कशाला? ते तुष्णे अवस्थेत गेले. दृष्टद्युम्न आला, शिरधडाचे वेगळे केलं. माझा दृष्टांत संपला. हा मार्ग दाखवला कोणी? श्रेष्ठाने, पण दाखवला कनिष्ठ. भले टिट फॉर टॅट जशास तसे यथायक्ष तथा बली. त्यावेळेला जरी तात्कालिक हा धर्म असला तरी सर्वांगीण विचार केला
तर क्षमाशस्त्र दयानाराच्या हाती दुष्टतया प्रती काय करी असं जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात. तेच तुकोबऱ्या म्हणतात, नारायणी मुखे वदविले धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. त्या कर्माकरता जर त्यांना जाताना स्वर्गारोहणाला अंगठाचा त्याग करावा लागत असेल तर मार्ग निकृष्ट आहे, दाखवणारा श्रेष्ठ आहे. दुसरा प्रकार निळोबरायला हाही प्रकार नको आहे. आणि काही मामा प्रसिद्ध आहेत. रामायण म्हटलं का मारीच मामा, भागवत कथा म्हटलं का कंस मामा, महाभारत म्हटलं का शकुनी मामा, आणि वारकरी संप्रदाय म्हणलं का सोनोपंत दांडेकर मामा. असे काही मामा जगात प्रसिद्ध आहे. हे सोनोपंत मामा दांडेकर तसा हा महाभारतातला शकुनी मामा. तो दुर्योधनाला मार्गदर्शन करतो, राहील त्याचं घर, कसेल त्याची जमीन, साम दाम दंडभेद काय करायचं ते कर. अगदी यत्र नार्यस्तु पूज्यंते रमनते तत्र देवता असं म्हटलेलं आहे. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान असं म्हटलेलं आहे. गल्लीतली घटना दिल्लीत जाण्याकरता वेळ लागतो, पण दिल्लीतली घटना गल्ली बोळात होण्याकरता वेळ लागत नाही. आणि त्या काळाची आपल्या भारताची राजधानी हस्तिनापूर आजची दिल्ली, त्या दिल्लीच्या विधानसभेमध्ये एका स्त्रीचं आबलेचं वस्त्रहरण करण्याचा मार्ग दाखवणारा शकुनी आहे. तोही निकृष्ट आहे आणि दाखवलेला मार्गही निकृष्ट आहे. निळोबरायला हा तर नकोच आहे. निळोबरायला मार्गही श्रेष्ठ पाहिजे आणि दाखवणाराही श्रेष्ठ पाहिजे. मग मार्ग श्रेष्ठ कोणता? जो संतांनी दाखवला तो. आणि मार्गदर्शक श्रेष्ठ कोण? संत. का बरं? याचं उत्तर नामदेव महाराज देतात. साधू थोर जाना, 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 कलयुग साधू थोर जाना, 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 कलयुग साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, जाना, साधू थोर 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 जाना, कलयुग साधू थोर जाना, 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 कलयुग साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलयुग साधू थोर जाना, 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 कलयुग साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना. साधू हे आपले बोधे बाबांची चाल आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलयुगी. चरण एक आहे. थोर शब्द किती वेळेला आला कोण सांगू शकेल? तुम्ही नका सांगू. चरण एक आहे. थोर शब्द किती वेळेला आले याच्यात? साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलयुगी. आपण त्याला 10-20 वेळेस केला, कारण तेवढाही कमीच आहे साधूच्या थोरवीच्या बाबतीत. विठ्ठल विठ्ठल. साधू थोर का? हा साधू थोर नामदेव महाराज सांगतात, पण ते थोर का उत्तर निळोबराय देतात. पहिले थोर का? पहिले ते साधू थोर का याचं उत्तर निरूपणाकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये देतात. दयानी संत दयानी
ते तानसेन हे कानसेन आहे. विठ्ठल विठ्ठल थोर शब्द 3 वेळेला एका चरणात निळोबराने नामदेव महाराजांनी वापरला. पण ते थोर का, त्या थोरवीचे 3 कारण आजच्या अभंगात निळोबराय त्याचे उत्तर देतात. त्यातलं पहिलं उत्तर दिलं दयानिधी संत ते, ही दयानिधी आहे. दया याला विशेषण वापरलेले निधी, कारण इतर दयेवर त्याची अतिव्याप्ती होऊ नये म्हणून. विठ्ठल विठ्ठल इतर दयेवर अतिव्याप्ती होऊ नये म्हणजे मुळात अतिव्याप्ती म्हणजे काय, आणि इतर दया कोणत्या, आणि त्या दयेवर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून निधी विशेषण का वापरलं. विठ्ठल अतिव्याप्ती हा एक प्रकारचा दोष आहे लक्षणात. कशाला म्हणतात अतिव्याप्ती, त्याला म्हणतात लक्ष वृत्तीत्वे सती अलक्ष वृत्तीत्व अतिव्याप्ती. लक्ष्यावर लक्ष जाऊन अलक्ष्यावर लक्ष जाणं याला अतिव्याप्ती असं म्हणतात. जसं की आपल्या सर्व मंडळीला परिचित एक उदाहरण आहे. मी जर विचारलं किम नाम गोह लक्षण, गाय म्हणजे काय, एक जर म्हटलं त्यात महाराज विचारण्यासारखं काय, गाय म्हणजे काय, म्हणजे मी सांगू शकतो. म्हटलं सांगा. ते म्हटले शृंगीत्वम गोह लक्षणम, जिला शिंग असतात तिला म्हणतात गाय. मला बोला गायीला शिंग नसतात काय, कोणी बोला ना. गायीला शिंग असतात, पण मग गायीला शिंग असतात काय, नाही. आणखी कशाला असतात, म्हशीला असतात, बरोबर आहे. आणखी बोला बोला बोला, आता हे आपल्या परिचयातलं आहे, बोला ना मला 1-2 नावं सांगा. बैलाला असतात, आणखी शेळीला असतात, आणखी काईटाला असतात, बरोबर आहे. आणखी हरणाला असतात, बरोबर आहे. काईट हरण एकच झालं आहे ना, ठीक आहे. पुलिंग स्त्रीलिंग बरोबर आहे त्यांचं. हा आणखी आणखी आकाश महाराज मेंढीला असतात, बरोबर आहे. आणखी एकच असतं. गोकुल गाईला पण असतात, बरं का, खरं आहे. हे बघा, हे जुनं ते सोनच असतं, काय म्हणत विठ्ठला विठ्ठला हे बघा. आणि ते गोगल गाई सिंग म्हणजे असे उगतात, असे असे बरोबर होते होतात, मी बघितलेलं आहे. पावसाळ्याच्या काळात ते दिसतात, त्यांना असतात. नीलगाईला शिंग असतात, बरोबर. आणि एकच शिंग असतं, त्याला काय म्हणतात, गेंडा. गेंडा त्यालाही शिंग असतं, बरोबर की नाही. मग आता तुम्ही लक्षण काय केलं, शृंगीत्व. ऐका शृंगीत्व गोह लक्षण, जिला शिंग असतात तिला गाय. मग हे लक्षण गायीवर जात नाही का, जातं. पण लक्ष आहे गाय, त्या लक्ष गायीवर जातं, पण अलक्ष असणाऱ्या गेंड्यापर्यंत ते जातं. म्हणजे काय झालं, अतिव्याप्ती झाली. विठ्ठल विठ्ठल तसं लक्ष कोण आहे या ठिकाणी, संत. कशी आहेत ती, थोर. का थोर आहे, दयानिधी आहेत म्हणून. पण मग दया एवढेच म्हणा ना, दयावान संत आहेत. दया हा गुण संताच्या ठिकाणी आहे. भूताची दया हे भांडवल संत तुकोबरा म्हटले, आपुले ममता नाही ते. दया निधी का म्हणता, तर याचं उत्तर निळोबरायाचं कारण आहे का, इतर दयेवर त्याची अतिव्याप्ती होणे. जसं गये शृंगीत्व गोलक्षण म्हटलं की इतरावर अतिव्याप्ती होते, तसं दयाच्या लक्षणाची सुद्धा इतरावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून दया निधी म्हटलेलं आहे. म्हणजे इथे दया विशेषण आहे, निधी क्षमा करा, दया विशेष आहे, निधी विशेषण आहे, आणि दया निधी हे विशिष्ट आहे. इतर दयेवर याची अतिव्याप्ती होऊ नये म्हणून निधी शब्द लावला. मग इतर दया कोणाची, इतर दया नेमकं दया किती प्रकारची आहे. दया अनेक जरी प्रकारची असली तरी माझ्या दृष्टीने सामान्यतः दयेचे 4 प्रकार पडतात. एक आहे जनताची दया, म्हणजे तुमची आमची. दुसरी आहे भगवंताची दया. तिसरी आहे वेदांताची दया, आणि चौथी आहे संताची दया. विठ्ठल विठ्ठल यातली पहिली दया आहे जनताची, म्हणजे तुमची आमची दया. आपल्या दयेला निधी विशेषण लावलं म्हणजे ते विशेषणाचा अपमान करणं. विठ्ठल विठ्ठल आपली दया, मुळात ती दया शब्दाचा सुद्धा एक प्रकारचा तो अवमान आहे. पण चला दया म्हणा, फार झालं तर आपल्या दयेला विशेषण लावण्याची योग्य तिची आपली दया नसते. का बरे, त्याचं कारण आपली दया, जगातला विचार सोडून द्या, आपली दया एका घरात पुत्र आणि पुतण्या याच्यात अंतर पाडते आपली दया. कल्पना करा तुम्ही, आता तुमच्याकडे ऊस आम्हाला येताना इतका दिसला आकाश महाराज, आपल्याला ऊसच ऊस, पण तरीही लेकराला ऊस आवडतो, आणि रोजच घर कारभारी घर घेऊन येतो असं नाही. पण घरातला करता व्यक्ती ट्रॅक्टर चालला, त्यातले एक ऊस मोडला, ओढून घरी घेऊन आला, आणि तेवढ्यात पुत्र आणि पुतण्या दोघं धावत आले. पुत्र म्हणायला लागला, पुतण्या म्हणायला लागला, दादा ऊस. एक ऊस दोघं द्यायचं, लगेच त्याने 2 केले. पण ते बोडा काढला ऊस जरा पांचट असतो, बरोबर ना.
नाही हा ऐकताय मला वाटलं ऐकत नाही. बुडाकडला जरा गोड असतो, वाड्याकडला जरा पंचट असतो. मग ते बुडाच्या बाजूने आला पुतण्या आणि वाड्याच्या बाजूने आला पुत्र, आणि ते दोघं म्हणाले दादा ऊस. ते म्हणले बाळांनो हे घ्या ऊस. दिला ऊस. लेकराला कळलं, लेकरं घेऊन गेले, पण जो त्यावर धाकटा बसलेला होता त्याने ते बघितलं, आणि तो संध्याकाळीच म्हणला दादा वेगळं निघू. तो म्हणलं का? काय नाही, सहज आपलं वेगळं निघू, संसार बघू, सगळं जग निघतं, आपण निघू. तो म्हणला तसं नाही, कारणाशिवाय कार्य होत नाही. कारण गुणा कार्यानं वर्तन. ते कारण सांग. आणि कुठली गोष्ट आता सहज आठवलं, तुम्ही रागू नका सांगतो. कारण असं आहे की कुठल्याही गोष्टीला कार्यकारण भावाशिवाय कार्य घडत नाही. एक गोष्ट सांगतो छोटीशी, 1 मिनिटाची. वारकऱ्यामध्ये 2 प्रकार असतात गणेश बाबा. काही वारकरी पायी जातात आणि काही गाडीने जातात. जे पायी गेले त्यांना महिना लागतो, गाडीने गेले ते 4-5 तासच जातात, आणि दोघांची दर्शन बारीला भेट होती. आणि मग ज्यांचा महिना गेला ते आलेल्या आजच्याला ताज्या वारकऱ्याला त्याला विचारतात आपल्या घरी कसं. तो म्हणतो सगळं चांगलं, पण त्या पणने याचा महिनाभराचा आनंद घेतला खाऊ. महिनाभर तो गाऊन गाऊन म्हणत होता, पण पणनी गेला. तो म्हणला पण काय? बेचैन झाला. तो म्हणला काही नाही, आपण दर्शन घेऊ. नाही पण काय? पण काय नाही, तुझ्या घरची कुत्री मेली, बाकी सगळं चांगलं आहे. तो म्हणला कुत्री मेली, कार्य घडलं, पण कारण काय? नाही म्हणले घोड्याचा पाय खाताना तिच्या नरड्यात अडकला म्हणून कुत्री गेली. तो म्हटलं याचा अर्थ घोडी गेली. म्हणले हो, कारण काय? तो म्हणलं काही नाही, त्या तुझ्या आईच्या सरणाला भ्याली म्हणून घोडी गेली. तो म्हटलं याचा अर्थ म्हातारी गचकली. म्हणले हो, बाकी सगळं चांगलं. तो म्हणला म्हातारी गचकली, कार्य घडलं, कारण काय? म्हणजे काही नाही, तिने नातवाची हाई खाल्ली म्हणून म्हातारी गचकली. तो म्हटलं याचा अर्थ कार्ट गेलं. हो, बाकी कारण काय? म्हणजे काही नाही, आता कुठपर्यंत वरच्या दोदार जगेल. याचा अर्थ बायको गेली. म्हणजे हो, बाकी सगळं चांगलं आहे. ते सांगणारा एक बार म्हणतो हळूच म्हणतो बाकी सगळं चांगलं आहे. तुला बायको गेली, कार्य घडलं, पण मग कारण काय? तिला सांगितलं होतं मला पेटलेल्या घरात उडी खाऊ नको, तिने खाल्ली आणि जळाली मिली. तो म्हटलं म्हणजे घरही पेटलं. हो, अख्खी राग झाली. हो, बाकी सगळं चांगलं. म्हणजे बाकी काय चांगलंय? गेलं ना. पण तो म्हटलं बरं जाऊ दे, घर पेटलं, कार्य घडलं, कारण काय? मग त्या उत्तर त्यांनाच राग आला. म्हणजे का रे, हेच म्हणतात का संसार दुःख मूळ? हीच काशी केली का तू? महिनाभर हीच काशी केली? अरे मग आता माऊली सांगतात या फळ ना चुंबिता फुल ना तुरुंबिता, जे काही पुंड सुद्धा ते रुकच्या. त्याला हुंगण्याकरता फुल नाही, खाण्याकरता फळ नाही, बसण्याकरता सावली नाही, असा वायफळ हा संसार आहे. आणि रोज संसार दुःखमूळ म्हणायचं, आणि आता त्याचाच विचार करत बसायचा. अरे आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. कोणाचाही पूर्ण होत नाही. पांडुरंगाचं दर्शन घे आणि जीवन परिपूर्ण करून घे, असा तो मागून गेलेला. त्याला सांगतो मी कशा करता बोललो, कार्यकारण. विठ्ठल विठ्ठल. याच्या अगोदर काय बोलत होता, आता तेवढं बोला. कार्यकारण काय चाललं होतं? हा, रामकृष्ण आहे बघा. ते दादा लगेच सांगते हे झालं होत आहे ना. तो म्हणायला लागला वेगळं निघू, पण वेगळं निघायचं कारण काय? म्हणजे काही नाही, असं होतं ना दादा, ते असं झालं म्हणून वेगळं निघू. दादाला काहीच बोलता आलं नाही, 2 भाग करावं लागले. बघता काय तुम्ही? हे कशामुळे घडलं तेवढं बोला. ही जनताची दया सांगत होता. ही जनताची दया आहे. म्हणजे ती पुत्र आणि पुतण्यात भेद पाहते, ती काही संतांची बरोबरी करणार आहे. म्हणून निधी विशेषण जनताच्या दयेला लावता येईल का? उत्तर आहे नाही. पुढे वेदांताची दया. खरं वेद संपन्न किर होय, पण माऊली म्हणतात परी कृपणू व्हायचा नाही. जो कानी लागला ती वर्णाच्याची, श्री शूद्रादिका अबोला धरला त्याने. बरे ते मागील फेडावाया उणे वेद बेहला आणि तो गीतेच्या पोटामध्ये शिरला. माऊली म्हणतात नंतर होऊ द्या हो, पण अगोदर तर झालं की नाही. म्हणजे वेदाच्या दयेला सुद्धा निधी विशेषण वापरता येत नाही. आणि भगवंताचे म्हणाल घेऊन या ठेवून या चक्र गधा, 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 घेऊन या ठेवून या, घेऊन या ठेवून या चक्र गधा, घेऊन या ठेवून या चक्र गधा, घेऊन या चक्र गधा, घेऊनिया चक्र गधा. हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो. घेऊनिया चक्र गधा, घेऊनिया चक्र गधा, घेऊनिया चक्र गधा. हाती धंदा हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो,
करीतो घेऊनिया घेऊनिया चक्रगदा घेऊनिया घेऊनिया चक्रगदा घेऊनिया घेऊनिया चक्रगदा या चक्रगदा या चक्रगदा घेऊन या चक्रगदा हाती धंदा करीतो. ही चाल माझीच आहे मात्र. म्हणजे मी काय झालं, आपले सरकडे बाबाचं कीर्तन होतं, इंद्रायनगरला ते मुरली दादा वाजवत, हा गावडे दादा सहज आली तर ती पहिली अशी आली, नंतर करता करता त्यात हा परिष्कार होत गेला. अजून काही होईल आपल्या भजनात कदाचित. विठ्ठला विठ्ठला भगवंताची दया, भगवंताची दया सुद्धा निधी स्वरूपाची नाही का. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. काय म्हणतो परमात्मा, साधूनाम परित्राणाय दुष्कृताम विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामी. माऊली म्हणतात, दैत्याची कुळे नासी साधूचा मान जीवसी धर्मासी नीतीसी शेष भरी. याचा अर्थ परमात्म्याच्या दयेमध्ये सुद्धा हे बघा, परिणाम दृष्टीने त्याच्यात भेद जर नसेल, पण अगदी ज्या वेळेला बीड प्रगण्यातले देशपांडे काका ब्राह्मण परमात्म्याकडे जातात आणि धन ज्ञान मुक्तीची आशा घेऊन जातात, देव म्हणतात धनही देतो ज्ञानही देतो मुक्तीही देतो. कोणती? काय विचारतात देव देशपांडे काकाला, मुक्ती देतो पण कोणती? ते म्हणजे कोणती म्हणजे 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 विधेय मुक्ती का जीवन मुक्ती? ते म्हटले आम्हाला धन ज्ञान म्हणजे ते काय विधेय मुक्तीत भोगता येईल का? धन ज्ञानाचा सोहळा जीवन मुक्तीतच भोगता येईल, आम्हाला जीवन मुक्ती पाहिजे ना. ते म्हणले मग चला आनंदीला जाऊ, इथे नका थांबू, आमच्याकडे फडशा पाडून मुक्ती आहे. विठ्ठल याचाच अर्थ देवाच्या दयेमध्ये सुद्धा निधी विशेषण वापरता येत नाही. पण संतांची दया ही निधी विशेषणा कमी पडेल, पण त्याच्यापेक्षा सरस विशेषण दिसलं नसावं म्हणून दिली. विठ्ठल विठ्ठल दया करणे जे पुत्राची, दया करणे जे पुत्रा, दया करणे जे पुत्रा, दया करणे जे पुत्रा. सीता आलीला सीता आलीला गारद रे गारदे हे गारद रे गारदे सीता मने तो आपुले जाते मने 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 म्हणे तो आपुले जाती हे साथी म्हणे जय हो तो
म्हणे गो आपुले. साधू संत माय बाप जे कादयेचे सागर भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर केले कृपादान मकर निरसली चुत झाले कलेवर माया मोह निरसली चुत झाले कलेवर संत माय बाप एवढा उपकार करा मदतीवरी आठवा दिनाचा गोयरा. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर दया निधी आणि ते म्हणतात दया सागर त्यांच्या हरणा येईल आणि ते कधी तू पात्र आहे असं पाहिल. एक तत्व नाम दृढ धरी मना हरीशी करुणा येईल तुझी. दृढ धरी एक तत्व आणि ते मना दृढ धरी मग करुणा करी. दृढ न धरी मग करुणा न करी मग करुणा करी कोरोना करी. विठाला 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 एक तत्व दृढ धरी मग करुणा करी. पण हे दृढ धरी न धरी धरायला लावणारे हे आहेत आणि तरुण नेणारे आहेत. विठ्ठल दयानिधी संत ते पहिले थोर काय ते दयानिधी आहे. दुसरा थोर का कृपावंत निळा मध्ये आईचे संत निळा मध्ये आईचे संत कृपावंत पहिला थोर का ते दयानिधी म्हणून, दुसरा थोर का ते कृपावंत आहेत म्हणून, आणि तिसरा थोर का ते सुखसिंधू आहेत. पहिला ते थोर दयानिधी आहे, त्यांच्या दयेला अंतच नाही. दया सागर ते आहे. बिस्लरी वॉटर पाणी 1 लिटर
जार असेल तर 20 लिटर, रांजण असेल तर 5-50 लिटर, विहीर असेल तर काय शे 2,000 लिटर, शेततळ असेल तर 4-2 लाख लिटर. पण सागराचं पाणी मोजणारा अजून जन्माला यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल संतांची दयाही मोजता येते, वेदांताची दयाही मोजता येते, संतांची दयाही मोजता येते, भगवंताची दयाही मोजता येते. पण संतांची दया मोजताच येत नाही, तिला फुटपट्टी लांबीरुंदी येता नाही, म्हणून दयानिधी आहे. आणि ते दयानिधी असून कसे आहेत? कृपावंत म्हणून ते सुख, कृपावंत म्हणून ते थोर आहे. दुसरा शब्द कृपावंत आहे. वंत शब्दाचा अर्थ न अंत म्हणून वंत म्हणा, वतू प्रत्यय आहे ना. ज्या कृपेला अंतच नाही म्हणून ते कृपावंत आहे. किती कृपा करावी, किती कृपा करावी, किती कृपा करावी. ज्याला कोणीच जवळ करत नाही त्याचं नाव आहे टोनगा. जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणीतलं नाव आहे त्याला अंतुल्या. हो, हे आमच्या उमेश महाराज दसरेंचं मी ऐकलेला शब्द आहे. त्याचं परभणीत त्याला अंतुल्या म्हणतात, पुणे जिल्ह्यात त्याला हाल्या म्हणतात, आपल्या भागात टोनगा म्हणतात. भागाभागात त्याचा शब्द आहे. पण त्याला कोणीच आकाश महाराज जवळ करत नाही. सगळ्यात जगात नंबर 1चा VIP निर्बुद्ध प्राणी टोनगा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे त्याच्या निर्बुद्धपणाची पराकाष्ठा कोणीच त्याची बरोबरी करू शकत नाही. जर हार्न वाजायला गेला, आपले मारुती बाबा शब्द बरं, हार्न वाजायला गेला ना तर हार्न फुटेल एखाद्या वेळेला, पण त्याच्या मस्तकात काही परिणाम होत नाही. फार झालं तर गाडी आउट साईडने काढा आणि त्याच्यात त्याच्या मनात आलं त्यांनी मधी शिंग घातलं तर गाडी सहित खाली. पण त्याच्या मुखातून वेद बोलवतात. किती कृपा पाहिजे, किती कृपा पाहिजे. रेडामुखी वेद गर्भद्विजा शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालविणे भिंती बैसोनिया चालविणे भिंती बैसोनिया. मैसी पुत्रा मुखे. एक जणांनी डोकं चालवलं, आडनावाचे रेडे होते त्यांच्या मुखातून. अरे म्हटले मैसी पुत्रा मुखी निळोबराने सांगितलं. कृपावंत सांगायचं होतं त्यांना. विठ्ठल विठ्ठल काही काही सर्कस प्रसिद्ध आहे, त्यात कोला असतो, मांजर असते, उंदीर असतो, मुंगूस असते, सगळी प्राणी एकत्र नांदतात रिंग मिस्टरच्या त्या शेडीच्या नादावर. पण आज जगातला आजही, भूतकाळात नाही, आज नाही भविष्यकाळात मला वाटतं एखादा रिंग मास्टर असा जन्माला येणार नाही तो याचा प्रयोग करील. कारण त्याला माहिती आपणासारखी करती तात्काळ. विठ्ठला 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 क्षमा मागून बोलतो, पटलं तर घ्याने तर माझं मला रिटर्न करा. जास्त म्हशीच्या दूध पिण्याच्या भानगडीत पडत जाऊ नका. आपण शेतकरी आहोत, घरी खाण्यापुरती एक गावठी गाय पाळत चला. दाद आहे आपल्याकडे सांभाळण्याची. अरे गोपालकृष्णाने तिच्याकरता पायात घातलं नाही. मग आपण शेतकरी असून आपल्या घरी सगळं असताना आपण खाण्यापुरती किमान घरात आपल्या कुटुंबापुरती एक गाय पाळू शकत नाही का? आणि हळूहळू वेळ लागतो त्याला, पण ते आपल्या मुलाला सुद्धा तिकडेच घेऊन जातो तो अंतुल्याकडे. म्हणून जास्त पिण्याचं, मी कुठं दूध पिण्याचा, मला कोणी म्हटलं ना, अगदी आकाश महाराज साक्षीदार आहे, मी दूध चुकून पेत नाही. आणि गावठी गाईचं असलं, खात्रीपूर्वक असलं का मग एक ग्लास घेतो. पण तसं असलं का मग चटणी भाकरी खाईल, पण नको, भीती वाटते मला. विठ्ठला विठ्ठला किती कृपा असतात. रेड्याच्या मुखातून वेद बोलवावं म्हणजे सामान्य कृपा आहे. त्यांच्या कृपेला अंत नाही, त्यांच्या कृपेला अंत नाही. त्यांनी कृपा केली तर शक्य 1272. काही टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आधारी लेखकू झाला. एका प्रेतावर कृपा करी. अरे जिवंत माणसावर कृपा करायला कोणी तयार नाही आज. एका प्रेताला उठवावं आणि त्याला ज्ञानेश्वरी लिहायला लावावी, त्याला अजर अमर करावं, आपल्यासारखं त्याला अमर करावं, कीर्तिरूपाने त्याला अमर करावं. किती कृपा पाहिजे. भिंत आहे, तिला आपण पाय लावतो, पाठ लावतो, आणखी काही, पण तिला चुकून लोटांगण घालत नाही. आणि आळंदीला आलं ना, मी पाठाला चाललो, 2-3 वेळेस माझ्या जीवनाचा प्रसंग आहे. महाराज महाराज थांबा, काय ती भिंत कुठे? यांच्या घरी काय भिंती नाही का? भिंतीची ज्यांची घर, पण ती आळंदीला आल्याच्या नंतर ती भिंत कुठे? म्हणजे कोणती? ती दगडवीट मातीची, ही दगडवीट मातीची आहे. पण त्या भिंतीला लोक घालील लोटांगण, मोकळे पटांगण नव्हे, आपलं घालील लोटांगण वंदीनं शरण. तिला लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही का? तिच्यावर कृपा केली माऊली.
जड भिंतीवर कृपा करतात तिला वंदनीय करतात. जड खांबा करता मंदिर का मंदिरा करता खांब कसं असतं हे असं तुम्ही हेही बोलत नाही. मंदिरा करता खांबा असतात, खांबा करता मंदिर नाही. नेवाशाला काय खांबा करता मंदिर आहे, काय आहे संतांची कृपा आहे. आपले मारुती बाबू म्हणत असतात, माऊलीने त्याच्याकडे पाठ टेकून बसले होते. ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली, त्याच्याकरता मंदिर झालं. कल्पना करा माऊलीने जर असं मुख केलं असतं त्या खांबाकडे तर काय झालं असतं. किती कृपा करायला पाहिजे. हे कृपावंत आहे म्हणून ते थोर आहे आणि सुख सिंधू आहे म्हणून थोर आहे. देव सुखरूप आहे पण सुख सिंधू नाही आणि संत सुख सिंधू आहे. विठाला 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 विठाला. सुखरूपतेमध्ये सुखाचा उपभोग नाही. किती धन आहे देवाची परिवारी, अशी देवाची अवस्था आहे. सुखाचा उपभोग कुठं घेता येतो त्याला, आणि त्या सुखाचा उपभोग घ्यायचं म्हणलं तर त्याला यावं लागतं. ज्या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी चरणी राहिला, वैकुंठ सोडोनी चरणी राहिला. वैष्णव सदना येथे लक्ष्मी योग नारायण देव विठावला, देव विठावला, वैकुंठ सोडोनी चरणी राहिला, वैकुंठ सोडोनी चरणी राहिला. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची किंवा सुख या संत समागमे. नित्य दुनावे तुझिया नामे, दहन होती सकळ कर्मे. सर्व काळ प्रेमी डुलत असो सर्व सुखाची लहरी. ज्ञानाबाई 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 अलंकापुरी, शिवपीठ हे जुनाट. असे ते सुख सिंधू आहे, कृपावंत आहेत आणि दयानिधी आहेत. ते दयानिधी आहे म्हणून थोर आहे, ते कृपावंत आहे म्हणून थोर आहे, ते सुख सिंधू आहे म्हणून ते थोर आहे. आणि असे थोर आहेत म्हणून ते मार्गदर्शक निवडलेले आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मार्गदावनी गेले आधी कोण, दयानिधी संत ते, कृपावंत संत ते, सुख सिंधू संत ते. ते नाम कोणते, संत ते पण ते नाम कोणते. ते हे सर्वनाम का नाम, सर्वनाम आहे. दूरदर्शक वाचक का समीपदर्शक वाचक, दूरदर्शक वाचक आहे ना. मग परोक्ष वाचक का अपरोक्ष वाचक, परोक्ष वाचक आहे. बरं मग ते आपल्याला ते म्हणताना दिसतात का दिसत नाही, दिसत नाही. बरं निळोबांनी संताचं नाव घेतलं का अभंगात, नाही. निळा म्हणे म्हणजे ते त्यांनाच म्हणेल का दुसरं कोणाला तरी म्हणेल, दुसरं कोणाला तरी म्हणले. मग ते नेमकं कोणाकडे बोट दाखवतात आपल्याला कळायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं निळोबराय बोलतात त्यावेळेला आपण नव्हतो. बरं असलो आपण तर कालची भाजी आज आठवत नाही, त्यावेळेस काय आठवणार आहे आपल्याला, आपण अल्पज्ञ आहोत. पण मग ते म्हणताना अभंग जर घेतला तर ते म्हणताना निळोबराय नेमकं कोणाकडे बोट दाखवतात. जरी आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होत नसलं तरी अनुमान करायला हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांच्या पाठातले एक वचन आहे, बहु अवघड असे संत भेटी परी जग जेठी करुणा ठेवून. संतांची भेटी कठीण आहे, दुर्मिळ आहे, आणि भगवंताची भेटही कठीण आहे. पण त्यातली त्यात कठीणात कठीण कोणती भेट, उत्तर आहे संताची भेट. कारण भगवंताच्या भेटी करता तुकोबराने किती दिवसाचं अनुष्ठान केलं, 13 दिवस झाले निश्चक्र करिता, 13 दिवसाचं. आणि त्या तुकोबराच्या दर्शनाला हा मध्यस्थी आला तरी सुरुवातीलाच आपण म्हटलं त्याला माघारी पाठवलं. आणि त्या तुकोबराय रूपी संतांच्या दर्शनाकरता निळोबरायला किती दिवसाचं अनुष्ठान करायला लागलं ते त्रिक करा, 3 टाका मग 42 होतात. म्हणजे संतांची भेट भगवंतापेक्षाही कठीण आहे. मग निळोबराय त्यामुळे ते म्हणतात दयानिधी संत ते कारण ते आलेत. तुकोबरायला देवाने पाठवलं, निळोबरायचा अंगीकार केला, मनोरथ पूर्ण केला. निळोबरायच्या चेहऱ्यावरचं हास्य मावेना, अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी, धरिताही परी आवरेना. अनेक त्रयस्थानी निळोबरायचे कीर्तनात ते टाळकरी त्यांनी विचारलं, निळोबराय लईच प्रसन्न, खूप प्रसन्न आहात, अगदी आनंद तुमच्या मुखावरून ओसंडून वाहतोय, काय झालं.
ते म्हटले अंगीकार केला. म्हणजे कोणी? दयानिधी संत ते. आता कोणाकडे बोट दाखवतात ते? तुकाराम तुकाराम नाम घेता का पेय. मग ते तुकाराम महाराजांकडे नाव दयानिधी संत, त्यांचे गुरु आहेत ना ते. दयानिधी संत ते. हेच वचन जर तुकोबराच्या मुखात ठेवलं तर ते आळंदीला बोट दाखवतील. दयानिधी संत ते. का? जगद्गुरु तुका अवतार नामायाचा. नामदेव महाराजच्या रूपात असताना तीर्थयात्रा केली कोणासोबत? ज्ञानोबरायासोबत. म्हणून ते म्हणतील दयानिधी संत ते. बरं, अहो दयाळे ज्ञानाबाई नार्थ माझे तुझे पायी, म्हणून दयानिधी. आणि हेच वचन ज्ञानोबरायाच्या मुखात ठेवलं तर ज्ञानदेवा सार चोजविले. अगोदर काय? गहिने प्रसादित, त्याच्यानंतर निवृत्ती. मग ज्ञानोबराय बोट दाखवतील निवृत्ती दादाकडे, निवृत्ती दादा बोट दाखवतील. आता बोलत चला थोडस. गहिनीनाथाकडे, गहिनीनाथ बोट दाखवतील गोरक्षनाथाकडे, गोरक्षनाथ बोट दाखवतील मच्छिंद्रनाथाकडे, मच्छिंद्रनाथ बोट दाखवतील आदिनाथाकडे, आदिनाथ बोट दाखवतील. आता आदिनाथ आदिनाथ आदी आहे ना, त्याच्या आधी कोणी नाही, मग आदिनाथ कसं बोट दाखवतील? विठ्ठल विठ्ठल आदिनाथ कसे आहे? आदी आहे. आदी आहे म्हणजे अनादी आहे. आदी अनादी, त्यांच्या आधी नाही कोणी, मग बोट दाखवतील कसे? आणि तेच अनादी आहे पुन्हा अनंत आहे. त्यांच्या आधी कोण नाही, त्यांच्या शेवटी कोण नाही. सर्वांच्या आधी ते, सर्वांच्या शेवटी ते, सर्वांच्या मध्ये ते. आदो अंते अवसानी. विठ्ठल विठ्ठल आदिनाथ अनादी असल्यामुळे ते कोणाकडे बोट दाखवणार नाही, कारण एका जनार्दन वैष्णव शिरोमणी महादेव. ठीक आहे. दयानिधी संत ते. पण मग त्या दयानिधी संत मार्ग दावून गेले, पण कोणता मार्ग दाखवला? विठ्ठल विठ्ठल कोणता मार्ग दाखवला? म्हणले ज्या मार्गाचं अनुसरण केलं असता गुंता पडत नाही, तो मार्ग दाखवला. तेने दीपन ते चालू जाता, तेने दीपन ते चालू जाता. चाल भाऊनी मुद्दम अशी लावली समारोपाची. विठ्ठल 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 देण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता. काही हरिपाठामध्ये दोन पंथ सांगितलेले माऊली. एक पंथाने चालावं असं सांगितलं, एका पंथाने चालू नये असं सांगितलं. एका पंथाने चालला तर कल्याण होतं असं सांगितलं, आणि एका पंथाने चालायला गेला तर कल्याणच्या जवळची होते, कंसात भिवंडी असंही सांगितलं. सांगा पहिला पंथ. नामापरती तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जातील धनी. अन्य पंथाने गेला धनी, कदाचित जातील, पण गेला तर होईल, म्हणून त्या पंथाने जाऊ नको. मग कोणत्या पंथाने जा? ज्ञानदेवा जिने नामेविन व्यर्थ रामकृष्ण पंथ कर्मे क्रमे येला. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण या पंथाने जावं, आणि अन्य पंथाने धने कदाचित जाल,
पण गेला तर पश्चाताप पदरी पडेल, म्हणून त्या पंथाने जाऊ नका. म्हणजे इथे तेनेची म्हणताना नेमका कोणता पंथ दाखवला? विठ्ठल विठ्ठल वेदांताचार्य लावले नाही. आणि खरं रोज वेदांत सांगतो, पण आज चेहरे बघून वेदांतकडे गेलोच नाही मी. पण नाही गेलो तर मला रात्री झोप येणार नाही. त्यामुळे 5 मिनिटं माझ्याकडे बाकी आहे. थोडा वेदांत सांगतो, जास्त नाही. थोडंसे जीवाचे कान करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यात पहिला पंथ आहे आकाश महाराज, ज्याच्यामध्ये प्रतीती नाही आणि सिद्धी नाही, तो पंथ आहे अजातवादाचा. ज्याच्यामध्ये प्रतीती नाही, हे रंगनाथ गुरुजी परभणीकर ज्यांना चालता बोलता वेदांत म्हणायचे त्यांची वाक्य. जुन्या मंडळींनी थोडंसं लक्षपूर्वक ऐकले, आपल्याला आनंद देणार आहे. पहिला पंथ आहे ज्याच्यामध्ये प्रतीती नाही सिद्धी नाही, तो अजातवादाचा पंथ आहे. ज्याच्यामध्ये प्रतीती आहे सिद्धी आहे, तो परिणामवादाचा पंथ आहे. ज्याच्यामध्ये प्रतीती आहे पण सिद्धी नाही, तो विवर्तवादाचा पंथ आहे. आणि ज्याच्यामध्ये प्रतीती नाही पण सिद्धी आहे, ते आपलं स्वरूप आहे. त्या स्वरूपापर्यंत घेऊन जाणारे ही पंथ आहेत. विठ्ठल विठ्ठल कोणता पंथ? अजातवादाचा पंथ. अजातवाद वेदांताचा सिद्धांत असतो अजातवादाचा. प्रक्रिया असते विवर्तवादाची. आणि विवर्तवादाच्या 2 कक्षा असतात, सृष्टी दृष्टीवाद आणि दृष्टी सृष्टीवाद. सृष्टी म्हणजे पदार्थ आणि दृष्टी म्हणजे ज्ञान. अगोदर पदार्थ नंतर ज्ञान, म्हणजे पदार्थाला अज्ञात सत्ता दिली जाते, त्याला सृष्टी दृष्टीवाद म्हणतात. आणि दृष्टी सृष्टी, दृष्टीरेव सृष्टी किंवा दृष्टी समकाली सृष्टी. दृष्टीरेव सृष्टी म्हणजे दृष्टीच सृष्टी, आणि दृष्टी समकाली सृष्टी म्हणजे दृष्टी समकाली सृष्टी. जसे की स्वप्न पाहतो त्यावेळेला आहे, इतर वेळेला नाही. तर ते दृष्टी समकाली सृष्टी हा दृष्टी सृष्टीवाद आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये ज्ञात सत्ता असते तो दृष्टी सृष्टीवाद, ज्याच्यामध्ये पदार्थाला अज्ञात सत्ता असते तो सृष्टी दृष्टीवाद. आणि या दोन्हीचं पर्यावसन होतं तो विवर्तवाद, आणि विवर्तवाद घेऊन जातो शेवटी अजातवाद. आणि अजातवादामध्ये माऊली म्हणतात, आगा जे झालीची नाही त्याची वार्ता पुसष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल डॉक्टर बाबाचं वाक्य, ज्याच्यामध्ये तुम ना हम दप्तर गुम, ज्याच्यामध्ये न बोलायचं काय घेशील, तसं घड्याळही सांगायलाच लागलं. पण तरी न बोललं असे काय घेशील, पण ते बोलल्याशिवाय कळत नाही म्हणून बोलावंच लागेल 2-3 मिनिटं. तर ज्याच्यामध्ये प्रतीती आहे पण सिद्धी नाही, तो विवर्तवादाचा पंथ आहे. त्याच्यात आणखी एक बारकावा सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल चरण फक्त उल्लेख करून घेतो. मोडून या नानामते देते सिद्धांत चौरस होईल. ते नानामत म्हणजे 12 दर्शनाची मत आहे. ते 12 दर्शनाची 4च प्रकार करू, कारण आपल्याकडे 4 मिनिटं सुद्धा नाही आता. ते 4 प्रकार अगदी थोडक्यात, ज्याच्यामध्ये जग जगदीश दोन्ही मानत नाही, हा एक काय सिद्धांत आहे. चौरस सिद्धांत म्हटलो ना आपण आता, चौरस सिद्धांत ज्याच्यामध्ये वैदिक परंपरा आणि अखंडित असतो, तो चौरस सिद्धांत बोललो. मग ज्याच्यामध्ये जगजगदीश दोन्ही मानत नाही, हा एक पंथ आहे किंवा सिद्धांत आहे. ज्याच्यामध्ये जगजगदीश दोन्ही मानतात, हा एक पंथ आहे, सिद्धांत आहे. आणि एक आहे का त्याच्यामध्ये जगदीश मानतात, जग मानत नाही. आणि त्याच्या पुढचा आहे जग मानतात, जगदीश मानत नाही. विठ्ठल विठ्ठल थोडं एकाग्र झालं तर सगळ्याला कळण्यासारखं कळेल असं मी बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. ज्याच्यामध्ये जग जगदीश दोन्ही मानत नाही, हा बौद्धांची पंथ आहे. त्याच्यामध्ये सौत्रांतिक, माध्यमिक, वैभाषिक, योगाचार असे 4 आहेत. एका गुरुची 4 चेले आहेत. 4नी 4 भाव काढलेले आहेत. एक म्हणतो शून्यम शून्यम, क्षणिकम क्षणिकम, स्वलक्षणम स्वलक्षणम आणि दुःखम दुःखम, अशी 4ची 4 मतं झाली. एक वाक्याचा नाही, पण सारांश त्यांचा असा आहे, ते जगही मानत नाही, जगदीशही मानत नाही. संतांनी हा सिद्धांत मोडीत काढला. जगही मानत नाही, जगदीश मानत नाही, याचा अर्थ असत, पण असत चेत न प्रतीय. जे असत असतं ते दिसत नसतं. वंद्यापुत्र असत आहे, दिसला कधी नाही. माऊलीची ओळी, वांजेची लेखा कैची जन्मपत्रिका, नभिनी भूमिका के कल्पोपा. जो पदार्थ असत असतो तो दिसत नाही. जगत असत असत असेल तर दिसू नये, दिसतंय ते अर्थ असत नाही, मोडीत काढला. हा सिद्धांत मोडीत काढला. दुसरा आहे, ते जगच मानतात, जगदीश मानत नाही. जगत मानतात, जगदीश मानत नाही, हा चार्वाक आणि जैनाचा आहे. पहिल्या 2 याच्यामध्ये 6 संपली नास्तिक. नास्तिको वेदनिंदका. ते जगत मानतात, जगदीश मानत नाही. ऐका, ते जगत मानतात, जगदीश मानत नाही, पण त्यांना म्हणावं जगताम यदिनो करता कुलाल विन घटा चित्र कामं विना चित्र सुतयो भवितदा. जगताम यदी करताना, जगताचा कोणीच करता नाही असं म्हणत असाल, जगताम यदी करताना कुलाल विन घटा भवेत,
पुत्राय न भवे भूमी आतून स्वयंबक आहे घड्या गाडग्याची निघती कोंब परीते कुलालमतीची गर्भ म्हटली की कुलाल विना घटा भवेत न भवेत चित्रकार विना चित्र भवेत न भवेत मग जगत कर्तू विना जगत आपी न भवेत जगताचा कोणीतरी करता असल्याशिवाय जगत होईल कसं दयापासून सकळ महिमंडळी झाले तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीशी याचा अर्थ जग जगदीश जगत आहे जगदीश नाही हा चारवाक बौद्ध आपला जैनाचा पंत मोडीत काढला हा सिद्धांत संतांनी त्याच्या पुढे जगदीशच मानतात जगत नाही संताला हा पंथ मान्य नाही असं नाही पण हा पंथ एकल्ली पद्धतीने घेतलं तर भक्तीची सिद्धी होत नाही विठला विठला देव देऊळ परिवारू कुरणी की जे डोंगरू त्याचा भक्तीचे व्यवहारू का न व्हावा भक्त्यार्थ कल्पित द्वैतम अद्वैतादपि सुंदरम याच्याकरता जगत मानतात आपल्या जगदीशच मानतात जगत नाही तर त्यांना म्हणतात ईशनात ईश्वरा वदत व्याघात नावाचा दोष आहे मी जर विचारलं तुम्ही बोलत का नाही ते म्हटले माझ्या तोंडात जीभ नाही बोलू कसा हे सांगितलं कशाने जिभेने सांगितलं म्हणजे त्यांचं बोलणं त्यांच्याच बोलण्याने खंडित झालं त्याला वदत व्याघात म्हणतात तसं तुम्ही काय म्हणतात जगदीश आहे काय नाही जगत नाही अरे जगत ईश आहे जगदीश कधी म्हणतील त्याला जगताचं ईशन करेल नियमन करेल तेव्हा मग जगतात ईशन करण्याकरता जगत लागेल की नाही म्हणजे जगदीश म्हणतात आणि जगत नाही म्हणतात मग नसणाऱ्या जगतात ईशन तो ईश्वर कसा करेल वदत व्याघात म्हणून तुम्ही जगत जगदीशच मानतात जगत नाही हा सिद्धांतही संतांनी मोडीत काढला त्याच्या पुढचा आहे जग जगदीश दोन्ही मानतात जगही मानतात जगदीशही मानतात पण मग जग जगदीश दोन्ही सत्य मानतात तर चिडिया दो दोनो बने चिडिया चावल लेचिली बीच मिली डाल चिडिया दो दोनो बने एकले एक डाल चिमणी उडाली भुरकून तांदळाचा दाना घेऊन निघाली तिला आपल्या भागात आली तिला तुरीचा दाना भेटला ती म्हटली रोज सपक भात करून खाते आज जरा खिचडी करून खाऊ मग ती डाळ घ्यायला गेली पण डाळ घ्यायला गेली की तांदळ पडायचं आणि तांदळ घ्यायला गेली की डाळ पडायची दोन्ही एक वेळेला होत नाही तसंच आहे जग जगदीश दोन्ही सत्य होऊ शकत नाही म्हणून वेदांताचा सिद्धांत आहे श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मयो नापरा ब्रह्म सत्य आहे जगत मिथ्या आहे मग हा जग जगदीश दोन्ही सत्य आहे हाही संतांनी पंथ मोडीत काढला सिद्धांत मोडीत काढला मग सिद्धांत सौरस कोणता आहे जग जगदीश दोन्ही आहे पण कसे आहे जगत मिथ्या आहे आणि जगदीश सत्य आहे ब्रह्म सत्य आहे जगत मिथ्या आहे तैसी क्रिया किरणच आहे माऊली म्हणतात तरी अद्वैती भक्तीची आहे हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे शैव म्हणती शक्ती ज्ञानी येते संविती शैव म्हणती शक्ती आम्ही ती परमभक्ती आपली म्हणू असं म्हणत असताना याच्यामध्ये जगय आहे जगदीशय आहे जगदीश सत्य आहे जगत मिथ्या आहे आणि तिथपर्यंत जाण्याकरता जगताचा बाध करून जगदीशाला आत्मत्वाने जाणण्याकरता संतांनी सर्वाला कळेल रुचेल पचेल असा पंथ दाखवला आणि तो पंथ आहे वास्तव अद्वैताचा आणि कल्पित द्वैताचा भक्त्यार्थम कल्पित द्वैतम अद्वैतादपि सुंदरम त्यालाच म्हणतात पुढे भक्तीने धरली हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते स्थिर केली जी अचपळे होती सिद्ध आणून लावली पंथिका आणि हा पंथ वैदिक आहे कारण वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो हा पंथ अखंडित आहे आदिनाथ गुरु तर ज्ञानोबरायापर्यंत आणि याला परंपरा आहे हीच परंपरा आहे म्हणून असा सौरस वैदिक अखंडित सिद्धांत त्या संतांनी दिला त्याला सिद्धांत तिसऱ्या चरणात म्हणतात त्याला पंथ दुसऱ्या चरणात म्हणतात आणि त्याला मार्ग पहिल्या चरणात म्हणतात पण पहिल्या चरणात मार्ग म्हणू द्या दुसऱ्या चरणात पंथ म्हणू द्या तिसऱ्या चरणात सिद्धांत म्हणू द्या तिन्हीचा आशय मात्र एकच आहे आणि फरकच करायचा म्हणला तर मार्ग म्हणताना निष्काम कर्मयोगाचा आहे पंथ म्हणताना भक्तीचा आहे आणि सिद्धांत म्हणताना अद्वैताचा आहे विठ्ठल 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 असा मार्ग त्यांनी दाखवला त्या मार्गाने आम्ही जाणार ते गेले आपणही जाऊ पण त्या ज्यांच्यापर्यंत जायचं त्याचंही भजन करू आणि जे घेऊन जाणार आहे त्यांचंही भजन करू त्याकरता वर हात करा हरी विठोबा जय 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 विठोबा हरी हरी विठोबा हरी विठोबा ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली जय 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 विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई
माई जय विठोबा रघुमाई ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम टाळी टाळी सर्वांनी वर हात वर हात ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली हे माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली वरात वरात माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 टाळी 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 सर्वांनी सर्वांनी जय हो हरी बोल तुकाराम 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 हरी तुकाराम 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 हरी हरी तुकाराम 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 टाळी 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 भानुनंदन गुणा भानुनंदन गुणा ज्ञानदेव तुकाराम